श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री मल्हारी मार्तंड खंडोबा षडरात्री घटस्थापना विधी कशा प्रकारे करायचा ते पाहणार आहोत। 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर मार्गशीर्ष शुद्ध 1 ते मार्गशीर्ष शुद्ध 6 या काळामध्ये श्री मल्हारी मार्तंड खंडोबा षडरात्री घटस्थापना विधी आपल्याला करायचा आहे। हे करताना सुरुवातीला श्री स्वामी स्तवन आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर हात जोडून मंत्र म्हणायचा आहे। मुनीनां सप्तकोटीनां वरदं भक्तवत्सलां दुष्टमर्दन देवेश वंदेहं म्हालसापती। हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे। खालील मंत्राने 4 वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यावे। ओम ऐं आत्वतत्वं शोधयामि नमः स्वाहा। ओम ह्रीं विद्यातत्वं शोधयामि नमः स्वाहा। ओम क्लीं शिवतत्वं शोधयामि नमः स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्वं शोधयामि नमः स्वाहा। यानंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा। आता आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प करताना मी आता या ठिकाणी गोत्राचे नाव घ्यायचं आहे। गोत्रात उत्पन्न या नावाचा माझ्या कुटुंबातला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे आता आपल्याला किती संख्येत वाचन करायचं आहे ते ठरवायचं आहे। 3, 5, 7, 9, 11 यामधून निवडायचं आहे। पाठाचा संकल्प करीत आहोत। आता आपला संकल्प झालेला आहे। श्री गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा पठण करायचं आहे। ओम श्री गंगा म्हाळसा सहित मणिमल्हाराय नमः या मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी। घटस्थापनेच्या जागेवर सुंदर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा। त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे। चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी। एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी। त्यावर एक स्वच्छ धुतलेला मातीचा घट त्या घटाला पिवळ्या लोकरीचे 6 वेढे देऊन ठेवावा। त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता टाकाव्या। विड्याची 5 पाने व आंब्याचा डहाळा लावावा। घटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उतरते
नंतर दक्षिणेस, नंतर पश्चिमेस, नंतर उत्तरेस उतरते हळदीचे गंध लावावे. घटावर एक तांब्याचा अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून ठेवावे. आता खालील प्रमाणे खंडोबाची पूजा करावी. हात जोडायचा आहे आणि आपल्याला ध्यान मंत्र खंडोबाचा म्हणायचा आहे. ध्यायन् मल्हारी देवं कनकगिरिनिभं माळसाभूषितांगकं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणो सेव्यमानं कृतार्थेः युक्ताघ्री दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृत्तं नित्यमोंकाररूपं. हा मंत्र म्हणून टाकास नमस्कार करावा. खंडोबाच्या टाकावर एक वेळ श्री सूक्त व एक वेळ रुद्र अथवा शिव महिम्न म्हणून अभिषेक करायचा आहे. घटावर विड्याची 2 पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी. त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा. आता या टाकाची लांबूनच पंचोपचार पूजा करावी. आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. आता ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. टाकाला गंध लावायचा आहे. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. गंध लावावे, अक्षता वाहाव्यात व हळदी कुंकू वाहावे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी. फुलो वाहावीत. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. धूपम आघ्रापमयामी. धूप ओवाळावा. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. दीपम दर्शयामी. दीप ओवाळावा. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. पंचामृतात्मकं नैवेद्य समर्पयामी. आता पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधावी. ओम मां माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी. चतुर्वर्ग त्वयि न्यास्ते. तन्मान्मे सिद्धिदा भव. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी. रोज घटावरील टाकाची दुरूनच पंचोपचार पूजा करून टाकास हळद वाहावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी. आरती करावी. 6 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे. चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे. परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तडी भरून महानैवेद्य दाखवावा. नैवेद्यात बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करावी. आता तडी भरणे पाहायचे आपल्याला. कूट धर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तडी भरतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजेच हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी वर नागवेलीचे पाने ठेवून नारळ ठेवतात. याची कलशासह पूजा 8 पूजा करतात. 5 मुलांनी हात लावून ताम्हणवर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकोट येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट
म्हाळसाकांतकडे पठार की जय असा जय जयकार करतात. तसेच काही प्रदेशात सदानंदाचा येळकोट, येळकोट मल्हार येळकोट, हर हर महादेव चिंतामण मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडबंब नगारा, सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा, निळा घोडा पायी तोडा, कमरकर गोटा बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहनमाळा, डोईवर शेला अंगावर शाल, सदा हिलाल जेजुरी जाई, शिकार खेळी म्हाळसा सुंदरी, आरती करी देवा ओवाळी, नानापरी देवांच्या शृंगारा, कोट लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट असे म्हणतात. हे म्हणताना हातात दिवटी बदली असते. विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊबंधांनी ही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात. नंतर वरीलप्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे जायचे असते. किमान 5 पावले जायचं असतं. त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य व पुरणाच्या 14 दिव्यांनी आरती करावी. जमल्यास धनगर जोडप्यास जेवू घालावी. षष्ठीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी. जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावी. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी श्री मल्हारी मार्तंड खंडोबा षडरात्री घटस्थापना विधी कसा करायचा ते पाहिले. आता या विधीची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या सेक्शनमध्ये दिलेली आहे. ती तुम्ही पाहून पूजा करू शकता. कम्युनिटी सेक्शनमध्ये ही पूर्ण माहिती दिलेली आहे.